संध्याकाळ झालेली आहे आणि नेमका चहा घ्यायला पण इतका उशीर झाला कारण झाडांना पाणी घालत होते माझे मिस्टर आता ओंकारचे बाबा। आणि आज नेमका आहे स्वामी समर्थांचा प्रगट दिन, तर म्हटलं जावं आणि इथे आमच्या इथे मठ आहे, मग आता घरी पण आरती झाली, पूजा झाली, सगळं झालं, घरी नैवेद्य दाखवला आणि म्हटलं इथे जवळच आमच्या इथे स्वामी समर्थांचा मठ आहे, तिथे जाऊन केळीचा प्रसाद दाखवावा म्हटलं, म्हणून आता मग म्हटलं केळी घेऊया जाऊन, 3-4 डझन केळी घेते आणि मग तिथे नैवेद्य दाखवीन स्वामींच्या मठामध्ये आणि तो प्रसाद सगळ्यांना वाटून देईन। चला बघूया। हे बघा स्वामींचा प्रगट दिन आहे, त्याच्यामुळे स्वामी समर्थांची पूजा पण केली, छान त्यांना हार आणलाय आणि हा देवहारा पण आहे, हे बघा छान मस्तपैकी गुलछडीचा हार मिळाला, तो हार त्यांना आणला। देवहारा आमचा छान आज फुलांनी खूप छान सजवलेला आहे, तो पण दाखवते तुम्हाला। हे बघा इथे स्वामींची छोटीशी मूर्ती दिसतीये ना, या मूर्तीला पण छान गजरे वगैरे घातले, पादुकांची छान पूजा केली आहे कारण आज स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहे त्याच्यामुळे। आणि आमच्याकडे स्वामींची मोठी मूर्ती पण आहे, तिला पण खूप छान अभिषेक करून छान स्वच्छ आंघोळ घालून तिची पण पूजा केली, ते पण दाखवते तुम्हाला। हे बघा ही स्वामींची मूर्ती ना अक्कलकोट मरून आणली होती, मला खूप आवडली होती म्हणून ही मूर्ती आणली होती। दर गुरुवारी एवढी मोठी मूर्ती आम्ही जेव्हा मार्बलची तिथून घेतली, जेव्हा आम्ही मूर्ती घेतली होती मार्बलची, तेव्हा त्यांनी सांगितलं की रोज पाणी नाही लावायचं, आम्ही काय करतो फक्त गुरुवारी त्याला छान आंघोळ घालतो आणि मस्तपैकी त्याची पूजा करतो। हे बघा त्याला गजरा हार सगळं घातलेलं आहे, त्यांनी सांगितलं होतं की मार्बलची मूर्ती आहे तर रोज रोज ती पाणी लावायचं नाही, कधीतरी तुम्ही आठवड्यातनं एकदा त्याला आंघोळ घालू शकता कारण मोठी मूर्ती आहे, मग रोज आम्ही फक्त ओल्या कपड्याने ती पुसून घेतो आणि मग त्याची पूजा दर गुरुवारी माझे मिस्टर म्हणजे अथर्वचे बाबा दर गुरुवारी त्याची खूप छान अशी पूजा पण करतात। हे बघा असं आहे, वरती दत्त महाराजांचा जो फोटो आहे आमचा तो खूप जुना आहे, त्याची सुद्धा पूजा आम्ही करत असतो। आणि गुरुवार म्हटलं की रोज माझी तर रोजची पोथी असतेच, पण गुरुवारी ह्या मूर्ती ही मोठी आहे ना त्याच्यामुळे काय होतं याला पाणी नाही लावायचं, तर मग आम्ही गुरुवारी त्या छान मस्तपैकी दर गुरुवारी आंघोळ घालून दूध पाण्याचा अभिषेक करून या मूर्तीला आंघोळ घालतो आणि मस्तपैकी त्याची पूजा करतो। आज पण तसंच केलं होतं, सकाळी ते बाजारात गेले होते, आमच्याकडे फुल बाजारामध्ये खूप छान फुलं सकाळी असतात, मग गजरे फुलं हार सगळं ते घेऊन आले होते आणि मस्तपैकी पूजा केली होती आज। आणि कालच पाडवा झाला होता तर कालच गोड झालं होतं, आता आज मी संध्याकाळी थोडा पेढ्यांचा नैवेद्य मी स्वामी समर्थांना दाखवणार आहे आणि आमच्या इथे मठ आहे जवळच, तर त्या मठामध्ये जाऊन म्हटलं केळीचा वगैरे नैवेद्य आपण स्वामींचा प्रगट दिन आहे त्या निमित्ताने केळीचा प्रसाद आपण तिथे वाटूया म्हणून। चला तुम्ही पण माझ्या बरोबर। काय मॅच दिवसभर मॅच, जशी IPL चालू झाले ना तसं आमच्याकडे रोजचा हा टीव्ही रात्री 12 वाजेपर्यंत चालूच असतो आणि काही नाही, त्यांना आवडतं, मला काही मॅच मध्ये इंटरेस्टच नाहीये आणि मी बघतही नाही, पण हे मुलं आणि त्यांचे बाबा चालू द्या म्हटलं बघा। आणि अजून परीक्षा व्हायच्या आहेत, अजून 2-3 पेपर बाकी आहेत आहे ना, पण आता सगळे म्हणजे अभ्यासाचे पेपर झालेत, आता जे विषय बाकीचे आहेत ना नॉर्मल ड्रॉइंग कॉम्प्युटर असे हे राहिलेले आहेत, आता बघूया काय काय होतं ते। हे बघा मॅच आणि केव्हाचा टीव्ही लावलेला आहे, मला नको वाटतं काही वेळेस, पण त्यांना आवडतं आणि खूप लोकांना इंटरेस्ट असतो मॅच मध्ये। मुंबई इंडियन्स वर्सेस KKR। सांग कुठली मॅच आहे आज? मुंबई इंडियन्स वर्सेस KKR। मुंबई इंडियन्स वर्सेस, इकडे ये ना कॅमेरा समोर। नाही ग आई मला येऊ दे कॅमेऱ्यामध्ये, आई मला येऊ दे, इकडे सांग ना सगळ्यांना कुठली मॅच आहे, इकडे पटकन इकडे ये ना, नाही म्हणतो आता यायला। आज अनायसे स्वामी समर्थांचा प्रगट दिन होता, आम्ही जिथे राहतो त्यापासून अगदी समोरच्या गल्लीमध्ये स्वामी समर्थांचा छोटासा मठ आहे आणि म्हटलं की घरी पण आम्ही आज सगळं सागर संगीत स्वामी समर्थांची पूजा अभिषेक आरती माझी रोजची पोथी हे सगळं वाचलं आणि म्हटलं संध्याकाळच्या वेळेस आपण स्वामींच्या मठामध्ये जाऊन काहीतरी प्रसाद वाटावा अशी माझी खूप दिवसाची इच्छा होती। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी केळी वाटल्या होत्या, प्रसाद असं वाटलेलं किंवा प्रसाद आपण जेव्हा मंदिरामध्ये वाटत असतो ते बोलून दाखवू नये, पण मी तुम्हाला फक्त माहिती व्हावं म्हणून सांगते की आज आम्ही राजगिऱ्याचे लाडू घेतले आणि स्वामी समर्थांच्या मठामध्ये आम्ही तो सगळा प्रसाद एकदम छान वाटला। तिथे ते काका उभे होते, त्यांना म्हटलं मला एखादा रिकामा भांड किंवा मोठा वाडगा द्या, त्याच्यामध्ये आम्ही सगळे लाडू मोकळे केले आणि तो प्रसाद सगळ्या लोकांना वाटला। आणि
प्रगट दिन असल्यामुळे लोकांची सारखी वर्दळ होती मंदिरामध्ये. खूप लोक दर्शनाला येत होते मंदिरामध्ये. आणि माझा जेवढा प्रसाद मी वाटायला घेतला होता लाडूचा, तेवढा सगळा प्रसाद इतका छान वाटला गेला. त्याच्यामुळे मला खूप मानसिक समाधान मिळालं. आणि खूप इच्छा होती माझी की आपण घरी तर रोजच स्वामी समर्थांचं करत असतो, तर आपण आज मठामध्ये जाऊन प्रसाद वाटावा. तेवढाच प्रसाद वाटणंही होतं. मला खरं शिरा करून न्यायचा होता, पण मला एवढा अंदाज आला नाही की एवढ्या लोकांसाठी किती करून न्यायचा, कारण मग मध्येच संपला तर बाकीच्या लोकांना वाटता येत नाही. म्हणून मग मी शिरा काही करून नेला नाही. तर आम्ही राजगिऱ्याचे लाडू घेतले आणि राजगिऱ्याचे लाडू सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटले. आणि प्रत्येक जे भाविक मंदिरामध्ये दर्शनाला येत होते त्यांनी प्रत्येकाने ते लाडू खाल्ले. मला खूप आनंद वाटला. आणि असा आजचा जो आमचा दिवस होता स्वामी समर्थांचा प्रगट दिनाचा खूप छान गेला. आणि मंदिरात प्रसाद आपण जेव्हा वाटतो आणि जे आपल्या देखत सगळे जे भाविक लोक असतात ते प्रसाद जो आपला खातात, त्याच्याशिवाय त्याच्यापेक्षा दुसरं सुख नाही आणि समाधान नाही की आपण वाटलेला प्रसाद सगळ्यांनी घेतला. म्हणजे ते आपलं कारणिक लागतं मंदिरामध्ये जाणं. चला बघूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक हो निर्भय होई मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडविनी माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाच भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होसी जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्या वीण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतार्थ. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया कदा स्वामी घेती हाती. इति श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. शुभम भवतु हरिहरार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अशा पद्धतीने आमचं खूप छान दर्शन सुद्धा स्वामी समर्थांच्या मठामध्ये आज झालेलं आहे. खूप सुंदर वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. संध्याकाळच्या वेळेस स्वामींचं दर्शन आणि आपले जे सगळे काही आपल्या आयुष्यामध्ये येणारी संकट, आपल्या आयुष्यामध्ये येणारी दुःख, हे सगळं स्वामी निवारण करत असतात अशी माझी श्रद्धा आहे. आणि मला याची प्रचिती पण आलेली आहे. तर स्वामी समर्थांची खूप मनापासून मी सेवा करते आणि करत राहणार आयुष्यभर. आणि खरंच त्यांचीच आपल्याला साथ आहे. त्यांच्या एकंदरीत त्यांची कृपादृष्टी आपल्या संसारावरती असते. त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती कायम असतो. त्याच्यामुळे आपला हा रोजचा दिवस आहे हा आपण व्यवस्थित आणि आनंदाने घालवत असतो. चला बघूया पुढे. एवढे संपू दे बेटा आधी. प्रसाद अच्छा बरोबर. मी पण स्वामींची सेवेकरी आहे ना. तिकडे गंगापूरला खूप गर्दी असते अहो ते डोंगराच्या. आणि तिथे प्रसाद वगैरे आपल्याला एवढं द्यायला अलाउड नाही करत. आता ऍक्च्युली आज प्रगट दिन आहे. खूप रश होती प्रसादाची. हा म्हटलं मग आता लाडू घेऊ. केळीची एकही गाडी दिसली नाही. ते माणसांनी सातेवाडीलांच्या बाजूला ते पडायला पण आला वाडा मुलांचे लग्न वगैरे आता त्या वाड्यात आपण
त्यांची ड्युटी ना त्यांची ड्युटी ना तिथे असते रोज 8 ते 11 7:30 पर्यंत थांबतात मग जातात ते रोज असतं ते आधी राहायचे म्हणजे आमचे वडील वगैरे इथे राहिले नाही लहानपणी त्यांचे वडील वगैरे तिथे राहायचे दिलं मी घेतलं प्रसाद काढून तू वाटायला माहिती वाटलं याचे नाही थांबा बोललंय ना स्वामी समर्थांच्या मठात गेल्यानंतर जो तो आपल्या आपल्या परीने सेवा करत असतो आणि मी पण आज खूप छान म्हणजे प्रसाद मुलांनी पण वाटला मुलांच्या परीक्षा चालू आहेत म्हटलं तुमच्या हातून पण एखादं सत्कार्य होईल आणि अन्नदान होतं तेवढंच थोड्या आपल्या जेवढं ज्याला झेपेल जेवढं त्याला ज्याला शक्य होईल तेवढ्या याच्यात प्रत्येकाने असं करायला हवं कारण त्याचा खूप फायदा होतो आपल्याला म्हणजे अपेक्षेपोटी आपण करत नाही पण खरंच त्यांचा कृपा आशीर्वाद आणि कृपादृष्टी आपल्या संसारावर आपल्यावर असते सुरक्षा कवच त्यांचं असतं म्हणून आणि मला खूप अनुभव आलेले आहेत तुम्ही पण स्वामींची सेवा नक्की करा खूप छान छान अनुभव येतील आणि मनापासून सेवा केली तर त्याचं फळ हे नक्कीच मिळत असतं जो तो ज्याच्या त्याच्या परीने स्वामींची सेवा करत असतो ते जे दादा झाडत होते स्वामींचं मंदिर त्यांना म्हटलं तुम्ही माझ्याकडे पण झाडू द्या मी पण झाडून घेते म्हणून आता पुढे गेल्यानंतर वरती मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक जण झाडत होते मंदिर तर म्हटलं माझ्याकडे द्या झाडू मी पण झाडते आणि मंदिर झाडण्यासारखी सेवा तर खरंच कुठेही नाही सर्वश्रेष्ठ सेवा आहे म्हटलं पुसायचं असेल तरी पण मी पुसून देईन तुम्हाला मंदिर काहीही हरकत नाही म्हणून तिथला जो ते दादा एक झाडू तिथे झाडत होते झाडूनी तर मी त्यांच्याकडनं झाडू घेतला आणि आम्ही सगळ्यांनी थोड्या थोड्या वेळ मंदिर सगळं झाडून दिलं खूप छान असं दर्शन आमचं झालं मंदिरामध्ये खूप सुंदर दर्शन झालं आणि हे मंदिर ज्यांचं आहे त्या ताई मला भेटल्या त्यामुळे आमचं नाशिकमध्ये माडसांगवीला सुद्धा यांचं श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर आहे हा व्हिडिओ पण मी पोस्ट केलेला आहे आता मी त्यांना म्हटलं तुम्ही मला सुद्धा मंदिर झाडू द्या आता मी त्यांच्याकडनं झाडू घेतला आणि मंदिर पूर्ण स्वच्छ त्यांचा तिथला जो परिसर आहे तो वरचा तो मी त्यांना म्हटलं मी झाडून देते तुम्हाला हे बघा किती सुंदर कमळामध्ये बसलेली स्वामी समर्थांची मूर्ती आहे इतकी सुंदर मूर्ती आहे तिथे गेल्यानंतर आपल्या मनातले सगळे विचार जे असतात निगेटिव्ह विचार हे दूर होतात हे बघा सगळं मंदिर मी तिथलं झाडून दिलं आणि त्यांना म्हटलं की आम्ही स्वच्छ करून देतो पुसायचं असेल तरी सुद्धा मी पुसून देईन तसं काहीही नाही हे बघा श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा आजचा छान प्रगट दिन साजरा झाला आणि चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर उद्याला परत एकदा तुम्हाला स्वामी समर्थांच्या प्रगट दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला येणारा दिवस हा खूप छान आनंदाचा भरभराटीचा सुख समाधानाचा धनसंपदेचा जाओ हीच आमच्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना बाय बाय गुड नाईट शुभरात्री